आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नमस्कार, M24 तास मध्ये आपले स्वागत आहे। मी सध्या वाळवा तालुक्यातील सुरुळ या गावामध्ये, खरं तर सुरुळ गावाला कुस्तीचे पंढरी म्हणून ओळखलं जातं। याच गावामध्ये मूकबधीर असणारा आपला अक्षय पवार हा आज कझाकस्तानमध्ये होणाऱ्या जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची निवड झालेली आहे। त्याचा हा प्रवास कसा होता किंवा त्याला आवड कशी निर्माण झाली ही त्याचे जाणून घेण्यासाठी आपण आज त्याच्या घरी आलेलो आहोत। तर आपल्यासोबत त्याची आई आज उपस्थित आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। मावशी, काय सांगाल, तुमच्या मुलाची आता एवढ्या मोठ्या जागतिक लेवलला ते जे देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे, काय सांगाल याच्याबद्दल, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला चांगलं वाटतं। आम्ही कसं रोजगार करतोय ना, त्यामुळे आमच्याकडे पैसे नाही तर आम्हाला मिळेल तेवढं त्याला घालतोय आम्ही खुराक हे असं। बाळाचं पायी पाळण्यात दिसतंय असं म्हटलं जातं, हो, पण आज हा 22 वर्षाचा अक्षय 22 एक देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे, म्हणजे काय तुम्हाला कसं एक भावना तुमची आहे आणि त्याला खेळाची आवड कशी निर्माण झाली? त्याला पहिल्यापासून म्हणजे असं 5वीत असल्यापासून तो असा बाहेर होता शाळेला, मग ते असं शिकत शिकला इकडं गावी आला, म्हणजे इथं तालमीत जायचं पोरांच्या संग आणि परत तिथं शिकत शिकला। आम्हाला मिळेल तसं आम्ही खुराक त्याला घालतो। तर असं म्हटलं जातं की पैलवानाचा खुराक फार मोठा असतो, म्हणजे तुम्ही एक परिस्थिती तुमची गरीब असताना तुम्ही कशा पद्धतीने त्याचा हँडल करता? आम्ही रोजगार करत होतो, अशी गावातल्यांनी मदत व्हायचं करत होती कामासनी। आपण पाहिलं की त्याची घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळं मोर मजुरी करून एक कमवणारे आई वडील त्याचे, त्यांना जसं मिळेल तसं त्याला एक खुराक घालून, पण ते त्याची एक अक्षय पवारची जरी मूकबधीर असेल तर त्याची एक कुस्ती करण्याची जिद्द आपट, त्याची जिद्द आपट आहे। सोबत बोलण्यासाठी त्यांचे प्रशिक्षक जे कोच म्हटले जातात आपल्याला, की संदीप पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार। काय सांगाल, तुमच्याकडे इतरही मुलं खेळायला असतील, हा पण एक मूकबधीर असून सुद्धा खेळायला आहे, तो काय कसा अंतर असेल? तो मूकबधीर आहे, पण खेळाची त्याची जी जिद्द आहे आणि चिकाटी आहे ती सगळ्यांच्या पेक्षा जरा वेगळीच आहे, म्हणजे जास्त आहे सगळ्यांच्या ह्याच्यापेक्षा। मग ह्याच्या बरोबर खेळणारी मुलं बिन राज्य लेवल नॅशनल लेवल पर्यंत खेळली। आणि हे जे मूकबधीरची स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी हा म्हणजे त्याला कोणतीही गोष्ट असू दे, एखादा एकदा दाखवली नंतर आहे ना, त्याला ती गोष्ट डबल दाखवायला लागत नव्हती। म्हणजे त्याला ती त्यात आवडच होती ती गोष्ट। तो एखादा डाव तो त्याच्या मनाप्रमाणे पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या डावाचं प्रॅक्टिस करत राहायचं। म्हणजे सगळ्या मुलांच्या पेक्षा त्याचं प्रॅक्टिस करण्याचं जी एकाग्रता होती ती जरा जास्तच होती। पण तो मूकबधीर असताना त्याच्या व्यक्तिगत म्हणजे त्याच्या हावभाव बोलणं हे कसं तुम्ही समजून घेता? नाही, ते काय आहे, आम्ही जास्त त्याला सांगायचं, त्याला म्हणजे येतंय ऐकाय थोडं थोडं येतं, फक्त बोलता येत नाही जास्त। पण त्याला सांगितलं आणि जरा हातवारी खुणवलं ना, त्याचं ते लगेच लक्षात येतंय। जास्त असं काही त्याला वेगळं करून दाखवायला लागत नव्हतं, की एखादी डाव पण त्याचे लक्ष बी नव्हतं ना जास्त त्याचं, त्यामुळे लक्ष असल्यामुळे त्याला जास्त त्याला फोर्स करून हे करून सांगायचं जास्त लागत नव्हतं, पण लगेच ते कॅचअप करून घेतात असं। त्याने आतापर्यंत कुठल्या कुठल्या म्हणजे जसं तालुका असेल, जिल्हा परिषद असेल, कुठल्या कुठल्या स्तरावरती त्याने नाही, ती आता प्रत्येक गावच्या जी कुस्ती मैदानं जी भरतात त्या मैदानाला प्रत्येक ठिकाणी त्याला यश हे आहेच। आणि प्रत्येक गावात स्पर्धा, किरकोळ छोट्या मोठ्या जी स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये बी उतरत होता, त्यात बी त्याला चांगल्या प्रकारे यश होत होतं। आता पुढचं आता जे काही त्याची कझाकस्तानला जी निवड झालेली आहे, मग त्यासाठी परिस्थिती गरीब असताना त्याचं कसं नियोजन लावलंय, तुम्ही काय केलंय? नाही, नियोजन आता त्याचं परिस्थिती गरीब आहे, त्यांना जमीन नाही, हे सगळं आहे। पण गावातली काही आता जेटी पाटील एक इंजिनियर म्हणून आहेत, त्यांना कुस्ती क्षेत्रासाठी मोठी आवड आहे। ती ह्याला वर्षाला ह्याचा खुराकाचं दुधाचं का होईना भागायसाठी महिना 1,500 रुपये ती त्याला महिन्याला दुधाचा खर्च म्हणून महिन्याला त्याला देते। 1-2-3 वर्ष झाले। पण तो आता शितला खर्च झाला, पण तो कझाकस्तान जात असताना तिचा ट्रॅव्हलिंगचा असेल किंवा तिथला खर्च, तो कसा तुम्ही ते बाहेर जाता गावातली आमची जी आवडलीची जी लोक आहेत गावातली, प्रत्येक कुस्ती क्षेत्र म्हणजे 80% लोकांनी यातली कुस्ती ह्याच्यात आवड आहे, ती सगळ्यांनी याला मदत करायचं हे केलंय, आव्हान केलं। प्रत्येकाच्या आपापल्या परीने आहे ना त्याला मदत करते। 1000 गाव, 500 गाव, 200 गाव अशा पद्धतीने त्याला मदत करते। आम्ही आता त्याची फी आता जी जायची आहे ती आता थोडीफार 50,000 काहीतरी भरायचे होते, कागदपत्र वगैरे सगळे सबमिटसाठी, ते आम्ही सगळे असे लोक वर्गणीतनच त्याची ती भरलेली आहे।
आणि इथून पुढे सुद्धा बरेच लोकांनी आव्हान केलंय की सगळा खर्च काही असेल तर आम्ही उचलायला तयार आहे. एका गरीब खेळाडूसाठी आम्ही तो खर्च उचलण्यासाठी तयार आहे. म्हणून असं प्रत्येक असं फोन वगैरे येतात माणसांचं की त्यांना मदत करायला आम्ही तयार आहे, कुठे येऊ काय येऊ असं माणसं घरापर्यंत येऊन आता मदत करायला लागली त्यासाठी. तर आपण पाहिलं की त्याचे प्रशिक्षक असणारे संदीप पाटील यांनी सुद्धा सांगितलं की खेळत असताना इतर खेळाडूपेक्षा त्याची खेळण्याची जिद्द आणि आवड अप्रतिम असल्यामुळे तो आज एक चांगल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची निवड झालेली आहे. त्याच्याकडे 1 गुंठा सुद्धा जमीन नाही, पण त्याची जिद्द आणि कुटुंबाचं त्याचं मोलमजुरी करणाऱ्या या कामावरती उदरनिर्वाह चालणारा असताना सुद्धा त्यांनी इथपर्यंत त्यांनी मजल मारल्या. तरी लोकांनी सुद्धा त्याच्या बरोबरून त्याला सहकार्य करावं की पुढे त्याच्या इतर खेळासाठी सुद्धा काय त्याचं ट्रॅव्हलिंग असेल इतर असेल याच्यासाठी सुद्धा त्याला मदत करण्यास सुद्धा गावकऱ्यांनी आव्हान केलेलं आहे. अशा पद्धतीने आता आपल्यासोबत स्वतः जे अक्षय पवार आहेत त्याला सुद्धा आपण त्याच्याकडून जाणून घेऊ की बघू त्याला बोलता येतंय का. तो मूकबधीर आहे तर सुद्धा आपण त्याचं विचारू. तुझं नाव काय? असं पोपट पवार. तुला खेळाची आवड कधीपासून होती? काय वाटतं तुला खेळण्याबद्दल? पण तुझी आता निवड झालेली आहे, तू कधी जाणार आहेस वगैरे काय? पण ऐक, तर आपण पाहिलं की त्याला काही गोष्टी आपण विचारत असताना म्हणजे बोलता येत नाही किंवा तो सांगू शकत नाही, पण खेळण्यावरती निश्चित प्रेम त्याचं असल्यामुळे तो आज देशाचं प्रतिनिधित्व करतोय. खरं तर एखाद्या घरामध्ये भरपूर आहे करोडो रुपये जर असून सुद्धा त्या व्यक्तीला खेळता येणार नाही किंवा त्याची आवड निर्माण होणार नाही, पण ह्या गरीब घराण्याच्या कुटुंबातल्या अक्षयला खेळण्याची आणि कुस्तीची आवड मोठ्या प्रमाणात त्यानं जोपासलेली आहे आणि तो करत राहणार आहे. M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.